तिथला तो निसर्ग, झाडे, वेली, पाखरं तिथे जातात आणि ते त्यांच्यामध्ये रमतात. तर अशा गुराखी पोरांची कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. कवितेचं नाव आहे गुराखी पोरं आणि माझी स्वतःची कविता आहे ही. आणि थोडीशी चालीत म्हणायचा मी प्रयत्न करतो, चाल लावायचा प्रयत्न करतो. कविता अशी आहे की गुराखी पोरं काय म्हणतात पहा. कविता अशी आहे. मावळलं बाजलं आडवलं कोंबड, माळाच्या खालती बघा फुटला या तांबड, चरायला सोडल्यात खंडीभर गुर. खंडीभर म्हणजे 20 गुरांची संख्या, त्याला आपण खंडीभर होतो 20. तर चरायला सोडल्यात खंडीभर गुर, रानात जातो आम्ही गुराखी पोर, रानात जातो आम्ही गुराखी पोर, पेरलाय जोंधळा शेतात औंदा, पेरलाय जोंधळा शेतात औंदा. पुढची ज्या ओळी आहेत त्या अशा आहेत की जो जेव्हा रानात जात असतो तर तिथे काय गमती जमती असतात. झाडावर चढतो मावळ काढतो डोंगर कुशीला वस्ती. मावळ म्हणजे मोहाळ, मधमाशांची मध. की झाडावर चढतो मावळ काढतो डोंगर कुशीला वस्ती, खातो रान मेवा पितो झऱ्याचं पाणी, साप विंचवाशी दोस्ती, वाजवूनी पावा आम्ही भुलवतो पाखर, वाजवूनी पावा आम्ही भुलवतो पाखर, रानात जातो आम्ही गुराखी पोर, मावळलं बाजलं आरवलं कोंबड, माळाच्या खालती बघा फुटलं या तांबड, चरायला सोडल्यात खंडीभर गुर, रानात जातो आम्ही गुराखी पोर. आता जेव्हा पोळ्याचा सण येतो तेव्हा त्या पोळ्याच्या सणाबद्दल तो काय म्हणतो बा. करूया माती मळूया चिखल, करू खिल्लारी बैल. आता तुम्ही रेडीमेड आणता कुंभाराकडून, पहिले पण आमच्या लहानपणी आम्ही असे मातीचे बैल रानात तयार करायचे. तर त्याबद्दल तो गुराखी पोर काय म्हणते. करूया माती मळूया चिखल, करू खिल्लारी बैल, पोळ्याचा सण पूजू पशुधन, घालू पाठीवर झूल, खासरात लावलंय माशांचं जाळ, खासरात लावलंय माशांचं जाळ, रानात जातो आम्ही गुराखी पोर, मावळलं बाजलं आरवलं कोंबड, माळाच्या खालती बघा फुटलं या तांबड, चरायला सोडल्यात खंडीभर गुर, रानात जातो आम्ही गुराखी पोर, रानात जातो आम्ही गुराखी पोर. पण ती पोरं जशी गुरां पाठीमागे जायच्या तसं तुम्हाला गुरांमागे जायचं नाही. तर काय करायचंय, शाळेत यायचंय, चांगलं शिकायचंय आणि मोठं व्हायचं, कुठेतरी होऊन दाखवायचं. बरोबर की नाही. अजून एक कविता म्हणून दाखवा. माझ्या लहानपणी मी रेडिओवर ऐकायचो. आता तुम्हाला ती कविता ऐकायला पण भेटत आणि रेडिओ पण राहिला नाही. तर ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. माझ्या लहानपणी आम्ही जी ऐकायचो की मला ती आवडलेली कविता. माझी कविता नाही ती, कुणाची हे पण माहिती नाही, पण आम्ही लहानपणी असं ऐकायचो. जरा मी ऐकली असेल तर ती तुम्हाला ऐकू का. की जेव्हा मुलं असं चंद्राबद्दल काय वाटतं त्या मुलांना, ते असं त्याबद्दल म्हटलं की चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चांदोबा गुरुजी शाळा कशी असते का. चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची, या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची, या वाऱ्याच्या बसून विमानी सहल करूया गगनाची, चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची, चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. तर एक थोडस हे कडवं मला आठवत होतं म्हणून ते म्हटलं. तर अशा जुनी पूर्वीच्या अशा कविता, सुंदर कविता होत्या. किंवा असंच एक गाणं होतं तुझं की
रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. सोमवारी असतो गणिताचा तास, सोमवारी असतो गणिताचा तास, गणित विषय माझ्या नावडीचा, गणित विषय माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. तर अशा त्या आमच्या काळच्या त्या अशा कविता होत्या. तर त्याच्या गाऊन म्हटलेली ती मुलं असायची, ते आम्ही ऐकले, त्याचे संस्कार होत गेले. आता ती कविता त्या रोडीवर पूर्वी लागायच्या, त्या आम्ही ऐकायचो आणि त्या बघा जशा तशा अजूनही त्या आठवतात. तुम्हाला सुद्धा त्या ज्या पाठ्यपुस्तकात कविता आहेत ना, त्या सुद्धा सुंदर आहेत. त्या सुद्धा जर चाली लावून तुम्ही अशा म्हटल्या तर त्या सुद्धा खूप चांगल्या अशा म्हणण्यासारख्या आहेत. तर माझ्याकडे वेळ कमी आहे, ते शिपाई मामा आले असतील मला तिकडे जायचे. तर पुन्हा एकदा मी खरं म्हणजे बोराडे सरांचं आणि मॅडमचं या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी माझा जरी आचार्य शाळेला भेट असली तरी माझा जो सन्मान केलाय, तुमच्या समोर मला कविता म्हणण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्व मुलांना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. खूप अभ्यास करा, कुणीतरी चांगलं मोठे व्हा, या गावातून जाऊन कुणीतरी आपल्या गावाचं नाव मोठं करा, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पाऊस धोधो बरसताना त्याला मी कित्येकदा पाहिले, पावसाला धोधो बरसताना त्याला मी कित्येकदा पाहिले, चांगलं मंगळ रूप त्याचं माझ्या मनात साठून राहिले. माझ्यासाठी मला तो बरा वाटायचा, माझ्यासाठी मला तो बरा वाटायचा. त्याच्या पाण्यात खेळताना मनात आनंद साठायचा. पेरणीच्या टायमाला माझा भात्याची वाट पाहायचा, पेरणीच्या टायमाला माझा भात्याची वाट पाहायचा. त्याची वाट पाहताना माझ्या डोळ्यातच पाऊस व्हायचा. पडलाच कधी ज्येष्ठात तर पाणीच पाणी करायचं, पडलाच कधी ज्येष्ठात तर पाणीच पाणी करायचा. काड्या काड्याचा संसार तिच्या सोबत व्हायचा. तरण्या पोरापोरींना पाऊस पिकनिक वाटायचा, तरण्या पोरापोरींना पाऊस पिकनिक वाटायचा. पण घराचं गळकं छप्पर शेकरणाऱ्या माझ्या माईला पाऊस मात्र देवदूत वाटायचा. पण घराचं गळकं छप्पर शेकरणाऱ्या माझ्या माईला पाऊस मात्र देवदूत वाटायचा. कारण तो पडल्या बिगर माझ्या माईचं शेत कुठून फुलणार होतं. मास्तरांनी शिकवलेलं पावसाचं गाणं आज मी आठवतं, मास्तरांनी शिकवलेलं पावसाचं गाणं आज मी आठवतं. ते बापडं रूपुगात माझ्या मनात कंठ दाखवतं. दरवर्षी पाऊस येतो मी, दरवर्षी पाऊस जातो मी, दरवर्षी पाऊस येतो मी, दरवर्षी पाऊस जातो मी. माझ्या मनात दोनच पाऊस, एक माझ्या माईच्या डोळ्यातला पाऊस आणि दुसरा माझ्या बाच्या डोळ्यातला पाऊस. एक माझ्या माईच्या डोळ्यातला पाऊस आणि दुसरा माझ्या बाच्या डोळ्यातला पाऊस. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देश.